ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकन्नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। कर्णाची श्रवणीच आवड असो राहो मुखी कीर्तन वाचे नित्य घडो तुझे स्मरणते हस्ती तुझे पूजन लाभो अर्चन सख्य दास्यचि तुझे हे इच्छिते मनमन प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा माझे असो वंदन जानकी जीवन स्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रहलाद महाराज की जय। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। जय जय रघुवीर समर्थ। परमपूजनीय सद्गुरूंच्या कृपेने श्री विष्णू सहस्रनाम दिव्य स्तोत्रम या स्तोत्राचा विचार करण्याचा आपण ठरवलं आहे। काही चिंतन करणार आहोत आपण। या आधीच्या भागामध्ये म्हणजे पहिल्या भागामध्ये आपण काही प्रस्तावना त्याची केली की हे स्तोत्र कुठे निर्माण झालं, कोणी निर्माण केलं, कोणाला सांगितलं, इतिहास झाला तो सगळा, पण आजही ते सर्वांच्या अत्यंत कामाचं आहे। प्रस्तावनेत आपण हे विस्ताराने बोललेलो आहे, पण दुसऱ्या भागाला प्रारंभ आपण पहिल्या श्लोकाने करणार आहोत। तो श्लोक एकदा म्हणू आणि त्यानंतर आपण चिंतनाला प्रारंभ करू। पहिला श्लोक ज्यांना येतो त्यांनी पण म्हणावा। ओम विश्वं विष्णुर्वषट्कारो भूतभव्य भवत्प्रभुः भूतकृत भूतभृद्भावो भूतात्मा भूतभावनः श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। भगवंतांच्या दिव्य 1000 नावांची मालिका। काल आपण थोडासा विचार जो केला की कोणतंही काव्य, कोणतंही स्तोत्र, कोणतंही अष्टक, कोणत्याही ग्रंथातली कोणतीही ओवी ही पठणाने तर काही पुण्यलाभ आहेच, पण त्याचबरोबर जर त्या ओवीच्या श्लोकाच्या स्तोत्राच्या अर्थाकडे आपण वळलो, अर्थ समजून म्हटलं, तर ह्या जीवाला अजून जास्त आनंद होतो। कालच्या प्रस्तावनेत आपण अजून एक मुद्दा असा उपस्थित झाला होता की भगवंतांच्या एका नामाने नाही भागत का? त्याचं उत्तर आहे आपण पाहिलं तो भागतं। त्याचा थोडासा विस्तार करू या विचाराचा आज की भगवंतांची इतकी नावं व्यास महर्षींनी सांगितली, ग्रथित केली, जी भीष्मांनी युधिष्ठिराला सांगितली। 1000 दिव्य नावं, इतक्या नावांचा विस्तार का? एक छोटासा मुद्दा आपण ऐकून घेऊ। व्यवहारात सुद्धा एखाद्या माणसाला, व्यक्तीला 5-6 नावं असतात का नाही? आपण टोपण नावं त्याला म्हणतो। आणि अगदी जेव्हा मूल जन्माला येतं ते लहानसं असतं, त्याचं नामकरण होण्याच्या आधी त्या मुलाला कितीतरी नावाने लोक बोलवतात, त्याला काही कळतही नाही, पण ज्याला जे आवडेल, ज्याला जे रुचेल, ज्याला त्या नावाने प्रेम वाटेल असं ते लाडाने काहीतरी म्हणतात। मी उदाहरण आमच्या घरातलंच सांगतो। आम्हाला जेव्हा नातू झाला, लहानसा होता,
1.5-2 वर्षाचा 2 वर्षाचा थोडा बोलायला लागला होता. आणि आम्ही त्याच्याकडे गेलो की सगळे घरातले लोक शिकवतात, मग तो बोलायला लागला होता. आम्ही त्याला विचारायचो की तुला तुझे आजोबा काय म्हणतात? तर तो म्हणायचा गोविंदा. हा म्हणतात दुसरे आजोबा आईचे वडील ते मन्या म्हणतात. बाबा काय म्हणतात? सोन्या. काका काय म्हणतात? बबड्या, कोणी छव्या. आणि आई काय म्हणते? माझा बाला. म्हणजे एकाच नवजात शिशूला किंवा नुकत्याच बोलणारा लागलेल्या त्या मुलाला किती 7-8 नावं झाली ना. ते तर एक व्यवहारातलं आपलं उदाहरण आपण पाहिलं. पण एखाद्या व्यक्तीला, लहानशा मुलाला 7-8 नावं जर असू शकतात, जो अनंतकोटी ब्रह्मांडाचा नायक आहे, त्याला सहस्रनाम खरं कमीच आहेत, अजून असावीत. पण ती व्यासमहर्षींच्या दिव्यदृष्टीने आपल्याला दिली असल्यामुळे ती सहस्रनामं अत्यंत प्रभावी आहेत. दिव्यच म्हटलं आहे त्यांना. प्रत्येक नामच चांगलंच आहे. पण त्यातून प्रत्येक नाम घेऊन, कोणतंही नाम घेऊन जरी आपण जप करीत गेलो तरी पुण्यलाभ तितकाच होईल आणि त्याने प्राप्तव्य तेच आहे. पण ज्याच्या त्याच्या आवडीचं. शिवमहिम्नामध्ये एक श्लोक येतो श्रोते. रुचीनाम वैचित्र्यात रुजुकुटिल नाना पथदिशाम नृणाम एको गम्यस्तमसी पयसा मरणवैव. रुचीनाम वैचित्र्यात. कारण ह्या संपूर्ण विश्वामध्ये, जगामध्ये अनेक अनेक व्यक्ती आहेत. प्रत्येकाचे स्वभाव भिन्न आहेत. स्वभाव भिन्न असण्याचं कारण पूर्वजन्मातले कर्म वेगळे आहेत म्हणून स्वभाव वेगळे आहेत आणि आवड वेगळी आहे. आणि प्रत्येकाला आपल्या आवडीचं निवडण्याचा अधिकार आहे. निवडतोच आपण. व्यवहारात सुद्धा आपण सगळेजण आपल्या आवडीप्रमाणे करतो. मग ते व्यवहारातल्या जितक्या वस्तू आपल्या संपर्कात येतात, अगदी भाज्या फळा फुलांपासून वस्तू, तर ज्याला त्याची आवड वेगळी असते, रंगाची आवड वेगळी असते, रूपाची वेगळी असते, चवीची वेगळी असते, त्याप्रमाणे तो ती वस्तू निवडतो. म्हणून काल हा मुद्दा बघितला होता आपण की साधक भेदानी प्रत्येकाला आपल्या आवडीचं नाव निवडायचा अधिकार. म्हणणं ते आवडतं की मला हे आवडतं, त्याने ते निवडावं आणि करावं. आवडीसारखे मिळे. दासबोधात रामदास स्वामी एका ठिकाणी असं म्हणाले, आवडीसारखे मिळे तेणे सुखची उसंबळे, नाहीतरी कंटाळे मानस ऐकता श्रीराम. आवडीसारखं मिळालं की छान त्यात गोडी उत्पन्न होते, प्रेम उत्पन्न होतं आणि शेवटी कसंही करून भगवंतांविषयी जीवाच्या अंतःकरणात प्रेम उत्पन्न होणं हे संपूर्ण 1000 नावांचं ध्येय आहे. भगवंतांचं नाम मुखात येऊन येऊन शेवटी काय होतं? भगवंताविषयी प्रेम, जिव्हाळा, आकर्षण, गोडी निर्माण होते. आणि मग परमात्म्याविषयी एकदा गोडी निर्माण झाली की इतक्या 4ही गोष्टींना भक्ती असं म्हणतात. कारण भक्तीतलं पहिलं आवश्यक रसायन जे आहे ते प्रेम हे आहे. प्रेम सा तू अस्मिन परम प्रेमस्वरूपाच, नारद भक्तिसूत्रात नारद म्हणाले. आणि त्यामुळं भगवंतांचं कोणतंही नाम जर प्रेमाने घेतल्या गेलं तर ते भगवंताविषयी आमच्या अंतःकरणात प्रेम उत्पन्न करतं. त्याने पुढे त्याच प्रेमाचा विकास होऊन भक्ती हळूहळू पुढे जाते. प्रतिक्षणम वर्धमानम प्रमाणे पुढे पुढे जाते आणि कधीतरी एकदा ती सिद्ध होते. भक्ती कधीही अफलदायिनी होत नाही. नारद भक्तिसूत्रातच आहे वर्णन त्याचं. भक्तीने केलेलं कोणतंही एक अंग स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात, असं गीतेतही वर्णन आहे. असं नाम हे अत्यंत सुखसंपाद्य आहे पण बहुफलदायी आहे. अल्प लहानसं आहे, एक नाव निवडलं पण सुखसंपाद्य आहे, अल्प आहे. काल श्लोकही म्हटला होता, बहु चांगले नाम या राघवाचे. लहानसं आहे पण ते जर प्रेमाने आवडीने घेत गेलो तर ते भक्तीत त्याचं रूपांतर होतं. आणि शेवटी भगवंतांचं नाम घेणं ही नवविधा भक्तींपैकी एक तिसरी भक्ती आहे. श्रवणम कीर्तन विष्णू स्मरणम ऐकणे. त्यामुळे प्रेमाने जर देवाचं नाव घेत गेलो तर ते भक्तीत त्याचं परिवर्तन होऊन भक्ती पुढे सिद्धही होते. 1000 नावांचा विचार आज आपण करणार आहोत. थोडंसं अजून कालच्या प्रस्तावनेतले सुरुवातीचे 13 जे श्लोक आहेत ते स्तुतीचे, वंदनाचे, नमनाचे लिहिलेत व्यासमहर्षींनी. त्याचा विचार आपण केला आहे. ते आपले सगळ्यात शेवटचे 2 जे श्लोक आहेत त्याला थोडासा स्पर्श करू आणि आज पहिल्या श्लोकाला प्रारंभ करू.
तस्य लोकप्रधानस्य जगन्नाथस्य भूपते विष्णोर्नाम सहस्रम मे शृणु पाप भयापम. हा एक श्लोक. तस्य लोकप्रधानस्य 3 शब्दांनी इथे विष्णूंचं वर्णन करणं सुरू आहे की ज्या श्री विष्णूंची 1000 नावं आता पुढे मी बोलणार आहे असं व्यास महर्षी बोलतात. तस्य लोकप्रधानस्य, संपूर्ण लोकांचा जो प्रधान आहे, स्वामी आहे, प्रधानस्य जगन्नाथस्य, सगळ्या जगाचा जो नाथ आहे, स्वामी आहे, लोकांचा तर आहे, जगाचा नाथ आहे. आणि त्याचबरोबर भूपते म्हणजे या पृथ्वीचा जो स्वामी आहे, लोकांचा स्वामी आहे, जगाचा स्वामी आहे, पृथ्वीचा स्वामी आहे. तस्य लोकप्रधानस्य जगन्नाथस्य भूपते विष्णोर्नाम सहस्रम मे. त्या श्री विष्णूंची अशा 3 शब्दांनी, विशेषणांनी वर्णन केलं श्री विष्णूंचं. आता व्यासमहर्षी म्हणतात शृणु नाम सहस्रम मे शृणु पाप भयापम. आता मी जी पापातून आणि भयातून मुक्ती करतात अशा विष्णूंची, म्हणजे विष्णू सहस्रनामातलं कोणतंही नाम जर साधकाने म्हटलं प्रेमाने खूप काळपर्यंत, तर त्याचं पाप आणि भय दोन्हीही दूर होतात. आणि अखेरचा जो श्लोक या 13 श्लोकांच्या स्तुतीतला आहे तो थोडासा म्हटलाय आपण काल, तो एकदा म्हणू आणि पहिल्या श्लोकाला प्रारंभ करू. यानी नामानी गौणानी विख्यातानी महात्मनः ऋषिभिः परिगीतानी तानी वक्ष्यामी भूतये. आणि मग ओम विश्वम विष्णुर्वषट्कारो पुढे सुरू होत आहे. यानी नामानी गौणानी अशी पुष्कळ नामं जी भगवंतांची आहेत. ऋषिभिः परिगीतानी, यानी नामानी गौणानी विख्यातानी, अतिशय विख्यात असलेली नाव आता मी हे राजा युधिष्ठिरा तुला सांगतोय. या ठिकाणी भगवंतांच्या साक्षीने सांगतात आहे. ज्याची नावं सांगतात ते किती गमतीचा प्रसंग सरा आपण डोळ्यासमोर आणावा की भीष्म हे युधिष्ठिराला बोलतात आहे, व्यासाने ग्रथित केलं आहे, पण समोर परमात्मा श्रीकृष्ण उपस्थित आहे. जो 8वा अवतार आहे श्री विष्णूंचा तो विष्णूच आहे. कृष्णस्तु भगवान स्वयं असं भागवतात वचन आहे. कृष्णस्तु भगवान स्वयं. त्याला कृष्णाला किती कौतुक वाटत असेल, किती आनंद वाटत असेल की आपली नावं हा सांगतो आहे. भीष्म माझीच नावं सगळी माझ्यासमोर, इतकी 1000 नावं ती युधिष्ठिराला माझ्या विनंती आज्ञेवरून सांगतोय. कसा प्रसंग असेल नाही. आणि त्यामुळे यानी नामानी गौणानी विख्यातानी महात्मना, जी महात्मनांनी मोठ्या माणसांनी आत्तापर्यंत बोलली आहेत. ऋषिभिः परिगीतानी, अनेक ऋषींनी जी आनंदाने खूप काळपर्यंत, दीर्घ काळपर्यंत गाऊन त्याचं स्तवन केलेलं आहे. अशी नावं तुला आता मी सांगतो. ऋषिभिः परिगीतानी तानी वक्ष्यामी भूतये. आता मी तुला ती सांगतो. या इतक्या संवादानंतर आता श्री विष्णू सहस्रनामाला प्रारंभ होतो आहे, आपण करतो आहोत. ओम विश्वम विष्णुर्वषट्कारो भूत भव्य भवत प्रभू. हे पहिलं चरण पहिल्या श्लोकाचं आहे. ज्या 107 श्लोकांमध्ये श्री विष्णूंची 1000 दिव्य नामं येणार आहेत. आता त्यापैकी पहिल्या श्लोकातलं हे चरण आत्ता बोललो आपण. ओम विश्वम विष्णुर्वषट्कारो भूत भव्य भवत प्रभू. भूतकृत भूतभृद्भावो भूतात्मा भूतभावना. म्हणजे पहिल्या श्लोकामध्ये आपल्या लक्षात आलं असेल सगळ्यांच्या की एकंदर 9 नावं आहेत. भूतकृत भूतभृद्भाव भूतात्मा भूतभावन भूतभावन हे 9वं नाव आहे. आणि विश्वम पहिलं नाव आहे. या 2 नावांच्या मध्ये इतर 7 नावं आलेली आहेत. पण पहिल्या श्लोकात 9 नावांचा वर्णन श्री व्यास महर्षींनी केलेलं आहे. पण सुरुवात करताना मात्र ओमनी केलेली आहे. ओम प्रणव. श्री गणेशाचं रूप. आमच्या इथे सर्व आस्तिक ग्रंथकारांची एक परंपरा आहे श्रोते हो, की ते सुरुवात करताना नेहमी ओमनी करतात. त्याचं कारण आहे ओमित्येकाक्षरम ब्रह्म अशी श्रीमद भगवद्गीतेत उक्ती आहे. एकाक्षरी ब्रह्म जर काही असेल ते ओमच आहे. प्रणव. या सृष्टीच्या निर्मितीच्या वेळी सगळ्यात पहिल्यांदा सृष्टी जेव्हा उत्पन्न प्रत्येक प्रलयानंतर होत असते त्यावेळेला पहिला ध्वनी हा ओम प्रणव. सर्वाधार ओंकार त्याला म्हणतात.
सर्वांचा आधार, प्राणीमात्रांचा आधार, या सृष्टीचा आधार ओम आहे. आणि अत्यंत मंगलवाचक शब्द आहे. ओम हा प्रणववाचक आहे, म्हणजेच भगवंतावाचक स्पर्श आहे. आणि प्रत्येक ग्रंथाची, त्यामुळे वैदिक ग्रंथाची सुरुवात ओमने होते. ज्ञानेश्वरीचं आपण बघा, ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. गणपती अथर्वशीर्ष पहा, हरि ही ओम नमस्ते गणपते त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि. हरि ही ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्ण रजितस्त्रयां श्रीसुक्त. हरि ही ओम सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्ष सहस्रपाद श्री पुरुष सुक्त. प्रत्येक सर्व उपनिषदांचाही प्रारंभ ओमने होतो. ओम अत्यंत मंगलकारक आहे, निर्देश ब्रह्मवस्तूकडे आहे. म्हणून ब्रह्मवस्तूच्या स्मरणरूप इथे मंगलाचरणाचा तो एक ओम हा प्रकार आहे. हे मंगलाचरण आहे, कारण कोणत्याही स्तोत्राला, अष्टकाला, विद्येला मंगलाचरण असावं लागतं. ते मंगलाचरण आहे ओम, नुसतं एकाक्षरी फक्त. आणि मग पहिल्या नावाचा विचार आपण करूया आता. ओम विश्वम. श्री विष्णूंचं, नारायणाचं पहिलं नाव हे विश्वम आहे. या विश्वाला भागवतामध्ये 11 स्कंदामध्ये एक उक्ती येते. हे विश्व परमात्म्याचं सगुण रूपच आहे. आद्योवतार पुरुष परस्य असं भागवतात वर्णन आहे 11व्या स्कंदात. आद्योवतार पुरुष परस्य, त्या पुरुषाचं, विराट पुरुषाचं, किंवा पुरुष नारायणालाही म्हणतात. पुरुष आणि प्रकृती असं आपण ऐकलं असेल. ईश्वर जेव्हा निर्गुण निराकार परमात्मा ईश्वर भूमिकेत जेव्हा येतो, तो प्रकृती पुरुष या अंगाने येतो, किंवा ईश्वर आणि मायारूपाने येतो. त्याला प्रकृती पुरुष म्हणा, पुष्कळ ठिकाणी वर्णन आहे. किंवा आचार्य त्याला ईश्वर आणि माया म्हणतात. किंवा त्याला आपण षड्गुणेश्वर परमात्मा म्हणतो, अर्धनारी नटेश्वर म्हणतो. ही सगळी त्याची जी बोलणं चाललं आहे, त्यांनी जेव्हा पहिला अवतार घेतला, विराट पुरुष हा पहिला अवतार आहे. आद्योवतार पुरुष परस्य, त्या निर्गुण निराकाराचा पहिला अवतारच हे विश्व आहे असं भागवतात वर्णन आहे. विश्व म्हणजे सगळं जग. किती संकल्पना व्यापक आहे विश्वाची बघा. विश्व शब्दाचा अर्थ जो आचार्यांनी केला आहे तो आपण थोडक्यात समजून घेऊ, कारण 9 नाव आपल्याला आजच्या या भागात, 9 नावांच्या अर्थाकडे आपल्याला वळायचं आहे. ओम विश्वम. विश्वम या सृष्टीला म्हणतात, सगळ्या सृष्टीला विश्वम म्हटलं आहे. आणि हा भगवंतांचा पहिला अवतार आहे. पुढे भगवंतांनी भक्तांसाठी, दुष्टांचा नाश करण्यासाठी, यदा यदाई धर्मस्य ग्लानिर्भवती भारत वगैरे या त्यांच्या ब्रीदवाक्यांप्रमाणे, किंवा परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम, हे भगवद्गीतेत भगवान बोलल्याप्रमाणे पुढे अनेक अवतार भगवान घेतात. असं वर्णन 11व्या स्कंदात आहे भागवतात, की योवा अनंतस्य गुणान अनंता, त्याच्यात अनंत अवतार आहेत. पण या अनंत अवतारांपैकी भगवंतांनी पहिला घेतलेला अवतार हा विश्वच आहे. म्हणून आता ज्या विश्व नावाचा आपण विचार करतो आहोत, हा भगवंतांचा अवतारच आहे. लहान लहान संकल्पना असतात आपल्या. मी अमरावती गावात राहतो. अमरावती गाव हे महाराष्ट्र राज्यात आहे. महाराष्ट्र राज्य हे भारतात म्हणजे इंडियामध्ये आहे. भारत देश आशिया खंडात आहे. आशिया खंड 5-7 खंडांपैकी आहे. मग हे सगळं आमच्या या पृथ्वीचं वर्णन आहे. ही पृथ्वी आपली आहे. आणि अशा अनेक पृथ्वी, अनेक ब्रह्मांड असल्यामुळे अनेक पृथ्वी आहेत. आणि म्हणून परमात्मा अनंत कोटी ब्रह्मांड नायक इतकं सगळं मिळून जे होतं, पृथ्वी वेगळी, जग वेगळं आणि विश्व वेगळं, ही अनंत कोटी ब्रह्मांड मिळून सगळी ही बिरुदावली प्रत्येक संप्रदायात आपण वापरतो का नाही. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. प्रत्येक संतांसाठी बिरुदावली आपण वापरतो अनंत कोटी. त्याचा अर्थ असा आहे की अनंत ब्रह्मांड अनंत कोटी आहेत. या अनंत कोटी सगळ्या ब्रह्मांडांना जर एकत्र एका जागी ठेवलं तर त्याला विश्व म्हणतात. म्हणजे जे व्यक्तरूपाने दिसतं सृष्टी उत्पत्ती काळी, त्यात जे जे काही दिसतं, जसं भगवंतांचं विराट पुरुषाचं वर्णनात सगळंच आहे. चंद्र सूर्य आहेत, ग्रह गोल आहेत, तारका आहेत, अनंत कोटी सूर्यही खूप आहेत. हे सगळं मिळून विश्व तयार होतं. म्हणून परमात्म्याचं एक नाव तो परमात्माचा विश्वच आहे.
विश्वनिर्मिती त्याचं कार्य आहे. भगवंतांचं विश्वनिर्मिती, पुढे शब्द येणारच आहे, भूतकृत भूतभृत भाव, त्या विश्वाला निर्माण करणारा, म्हणून त्याचं एक नाव विश्वच आहे. ज्याची जी निर्मिती त्याला ते नाव व्यवहारात नाही आपण देत, पण परमार्थात तो अपवाद आहे. कारण व्यवहारामध्ये एखाद्या माणसाचं नाव मुकुंद आहे किंवा मोहन आहे किंवा श्याम आहे, तर त्याला होणाऱ्या त्याची निर्मिती म्हणजे पुत्र, मुलगी, मुलगा, कोणी, त्याचं नाव तेच नाही ठेवता येत. पण परमात्म्याचं एक नाव, विश्वनिर्मिती त्याचीच आहे, म्हणून त्याचं एक नाव विश्व असं ठेवलं व्यासव्यास. अपवाद आहे. परमात्म्याला ते शोभून दिसतं. त्याची जी निर्मिती अत्यंत विचित्रही आहे. विश्व सगळं अतिशय आश्चर्यकारक आहे. आणि हे सगळं भगवंतांचं कर्तृत्व आहे. कर्तुम, अकर्तुम, अन्यथा कर्तुम, तीनही शक्तींच्या द्वारे, कर्तुम, अकर्तुम, अन्यथा कर्तुम, याद्वारे भगवान या सर्व विश्वाची निर्मिती करतात. बरं, भगवंतांची अजून एक किमया आहे की भगवंतांनी विश्व निर्माण केलं आणि ते वाऱ्यावर सोडून दिलं असं भगवान करत नाही. ते विश्व नाव परमात्म्याचं काय असं हे मुख्य कारण हे आहे. त्यांनी विश्वनिर्मिती तर करतोच तो दरवेळा. तो ब्रह्मदेवांच्या मार्फत करतो. ब्रह्मदेवांच्या मार्फत म्हणजे सृष्टी निर्मितीला ब्रह्मदेव हा कारण आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश, ईश्वर, तिन्ही ईश्वरच आहेत. तिन्ही ईश्वर भूमिकेत आहेत. पण तो ब्रह्मदेवाकडून सृष्टी निर्मिती जेव्हा करून घेतो तेव्हा सृष्टीला असं करून वाऱ्यावर नाही सोडत देत. वर्णन असं आहे श्रुतीमध्ये, कठोपनिषदामध्ये, की तत्सृष्ट्वा तदनुप्राविशत, म्हणजे हे सगळं विश्वात निर्माण करून, जे जे विश्वात निर्माण होतं, अगदी गवताच्या काडीपासून, मुंगीपासून, डासापासून, ब्रह्मदेव ही सुद्धा निर्मितीच आहे. ही सर्व निर्मिती करून परमात्मा नारायण त्या प्रत्येक वस्तूमध्ये, घटकामध्ये, व्यक्तीमध्ये, त्यामध्ये प्रविष्ट होतो, त्यात शिरतो. तत्सृष्ट्वा म्हणजे ते निर्माण करून परमात्मा त्यामध्ये प्रविष्ट होतो असं वर्णन आहे. तत्सृष्ट्वा तदनुप्राविशत. आणि त्यामुळे भगवंतांचे जितक्या शक्तीचे गुणधर्म आहेत, जितक्या शक्ती आहेत, तितक्या शक्ती या विश्वातल्या प्रत्येक पदार्थात येतात. आपण एक उक्ती नेहमी म्हणतो, जे पिंडी ते ब्रह्मांडी. खरं ते जे ब्रह्मांडी ते पिंडी असं आहे. जे ब्रह्मांडात जे आहे, ब्रह्मांड नायकामध्ये जे आहे, ते सगळे गुणधर्म तो या सृष्टीत विश्वात प्रवेश करतो. म्हणून ते सगळे गुणधर्म अल्प प्रमाणात, म्हणून परमात्मा, ईश्वर, नारायण, विश्वनिर्मिती करणारा, याला सर्वज्ञ म्हणतात. आणि विश्वातला कोणताही घटक चेतनांपैकी, जडाला तर ते ज्ञानच नाही आहे, पण चेतनापैकी कोणी व्यक्ती इत्यादी हे अल्पज्ञ मानले जातात. सर्वज्ञ ईश्वर, अल्पज्ञ जीव अशी वाटणी आहे. विश्वातल्या सगळ्या जीवांमध्ये तो असणाऱ्या, पुढे भूतात्मा शब्दामध्ये याचा विचार करू आपण. आणि हे विश्वच त्याची निर्मिती आहे, म्हणून त्याला एक नाव, त्याला विश्व असं दिलेलं आहे. ओम विश्वम. फार विस्ताराने याच्यावर चिंतन आहे. विश्वम हे विष्णूंचं, विष्णू सहस्रनामातलं पहिलं नाव आहे. दुसरं नाव आहे विश्वम विष्णुर. दुसरं नाव भगवंतांचं आहे विष्णू. विष्णू शब्दाची अशी व्युत्पत्ती आहे, व्याप्नोती इति विष्णू. व्याप्नोती म्हणजे जो व्यापून टाकतो. म्हणजे एखाद्या पदार्थाला पूर्णपणे, खरं पूर्णपणे व्यापून टाकण्याचा दृष्टांत व्यवहारात वेगळा आहे, आपण पाहू दृष्टांत एखादा, पण पूर्ण व्यापून टाकतो. ही विश्व निर्माण केलं, पहिला शब्द आपण ऐकला, पहिलं नाम आपण ऐकलं विश्वम, आता आहे विष्णू. व्याप्नोती ती विष्णू, म्हणून विष्णू या नावाने सूचित केलं व्यासमहर्षींनी, की जो हे निर्माण केलेल्या संपूर्ण विश्वाला व्यापून ठेवतो. हे ईशावास्य उपनिषदाच्या पहिल्या मंत्रामध्ये खूप छान वर्णन याचं. ओम ईशावास्यम इदम सर्वम. एवढंच फक्त. यत्किंच जगत त्यां जगत, ते आज नको घ्यायला, पण ईशावास्यम इदम सर्वम, तो संपूर्ण विश्वाला व्यापून आहे. नुसता व्यापून नाही आहे. मग तो त्यांनी या विश्वाला व्यापलं, मग संपला का तो? नाही. तो कसा आहे? ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवा अवशिष्यते. शिल्लक राहतो. भूजल
तेज समीरख रविशशी काष्ठादिकी असे भरला, स्थिरचर व्यापुनी अवघा. आर्य आहे. स्थिरचर व्यापुनी अवघा तो परमात्मा दशांगुले उरलाच आहे. सगळ्या सृष्टीला विश्वाला निर्माण केल्यानंतर त्याला व्यापून आहे. व्यापून आहे याचा अर्थ त्या सर्वांमध्ये प्रवेश करूया प्रत्येकामध्ये आहे. अगदी लहानसा घटक पृथ्वीतला सगळ्यात आपल्या डोळ्याने दिसणारा मुंगी आहे की नाही, त्यामध्ये परमात्मा आहे. श्रीमद भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायात हे वर्णन या प्रकारे येतं. ईश्वरच सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठती भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानी माया असं वर्णन येतं. सर्वांना व्यापून आहे, अंतर्बाह्य व्यापून आहे. हो, नुसतं त्या भूताला व्यापलं म्हणजे मुंगीत परमात्मा आहे, मग मुंगीच्या बाहेर नाही का तो आहे. अंतर्बाह्य व्यापून असं वर्णन येतं. व्यापनोती इति विष्णू, पण तो अंतर्बाह्य शब्द म्हणजे त्या मुंगीच्या आत तर आहेच, पण बाहेर सुद्धा आहे, संपूर्ण विश्वात आहे. अंतर्बाह्य संकल्पना समजून घेण्या व्यापून आहे हे करण्याकरता दृष्टांत पाहू. एक मातीचा घट आहे, माठ आहे, त्यामध्ये आपण पाणी भरलं. आता पाण्याने त्या माठाला घटाला व्यापलं, आतमध्ये पूर्ण काठोकाठ भरला. आता एक थेंब जरी पाणी टाकला तरी तो ओव्हरफ्लो होईल, म्हणजे वाहून जाईल. त्याची एकंदर जो आकारमान आहे, व्हॉल्यूम आहे, ते संपलं आहे. तितकं पाणी भरलं आहे, म्हणजे पाण्याने आता त्या घटाला व्यापलं आहे. पण हे अंतर्व्यापन राहिलं. बाह्य व्यापणं समजून घेण्याकरता आता तो घट किंवा माठ पाण्याने काठोकाठ भरलेला, काठोकाठ शब्द आहे का, तो समुद्राजवळ नेला आणि समुद्रात पाण्याने आधीच भरलेला पूर्ण माठ समुद्रात बुडवला. आता लक्षात येईल आपल्या अंतर्बाह्याला काय कशाला म्हणतात. आता त्या माठाच्या आत काठोकाठ पाणी आधी होतच आहेच, आता बाहेर समुद्रात बुडवल्यामुळे सगळीकडे चारही बाजूला त्याच्या पाणी आहे का नाही. त्यामुळे त्या घटाच्या आता अंतर आणि बाह्य हे जल आहे. बस असंच जीवाचं आहे. प्रत्येक जीवाचं घटकाचं सृष्टीत या विश्वामध्ये असलेल्या प्रत्येक पदार्थाचं स्वरूप असं आहे. त्याला भगवान विष्णूंनी पूर्ण व्यापून टाकलं आहे, आत आणि बाहेर दोन्हीकडे. आत हरी बाहेर हरी असे अभंग आहेत. संतांच्या अभंगांमध्ये याची फार वर्णनं येतात. जनाबाईंचा एक अभंग आठवतो मला वेळेवर. देव खाते देव पिते देवावरी मी निजते, देव येथे देव तेथे देवाविण नाही रीते. जनी म्हणे विठाबाई भरली अंतर्बाह्य पाही. अंतर्बाह्य म्हणजे जनाबाई म्हणते माझ्या देहात तर परमात्मा आहे, मला कळलं आता. मी हा देह नाही, परमात्माच आहे. पण माझा देह सोडून जगात अजून पुष्कळ जीव आहेत ना, त्यांच्यातही परमात्मा सगळीकडे आहे. चंद्रातही आहे, सूर्यातही, सगळीकडे अंतर्बाह्य म्हणतात. आणि म्हणून त्यांचं एक नावच विष्णू. ओम विश्वम विष्णू. द्वितीय नामाचा विचार केला आपण. तिसऱ्या नामाकडे येऊ. तिसरं नाम आहे भगवंतांचं विश्वम विष्णुर वषट्कार. हे यज्ञसंस्थेची संलग्नित नाव आहे. आपण पुष्कळ ठिकाणी जातो, यज्ञ होम हवन आपण पाहतो. 4 ऋत्विज तिथे मुख्य असतात. पुष्कळ ब्रह्मवृंद असू शकणार आहे. मंत्र किती म्हणायचे, किती आहुती द्यायच्या आहेत, त्याप्रमाणे यज्ञाचा प्रकार कोणता आहे, त्याप्रमाणे किती ऋत्विजांना पाचारण करायचं, किती ब्रह्मवृंद पाहिजे याची योजना असते. कुठे 11, कुठे 21 सुद्धा असतील. पण यज्ञ आणि होम म्हटलं की कमीत कमी 4 ऋत्विज आवश्यक असतात. त्यापैकी त्यांची नावंसुद्धा यज्ञशास्त्रामध्ये आहेत. होता ही नावं आहेत त्यांची. होता, उद्गाता, अध्वर्यू आणि ब्रह्मा अशी नावं आहेत. आणि या 4 मुख्य ऋत्विजांपैकी एक अजून प्रमुख असतो, त्याला होता म्हणतात. आपल्याला वषट्कार शिकायचं आहे. हे वषट्कार नाव त्याचं काय आहे. यज्ञाविषयी खूप चर्चा आणि खूप माहिती विस्ताराने आमच्या धर्मग्रंथांमध्ये, विशेषतः उपनिषदांमध्येच येते. यज्ञ कसा असावा, कोणी करावा, कुठे करावा, यज्ञ म्हणजे काय, मख म्हणजे काय, क्रतू म्हणजे काय, होम म्हणजे काय, हवन म्हणजे काय, हे वेगळेवेगळे नावं येतात. ही आहुतींच्या संख्यांप्रमाणे दीर्घकाळ चालणारे वर्णन यज्ञ असू शकतात. श्रीमद भागवतात वर्णन आहे. नैमिषारण्यात शौनकादिक ऋषींनी 1000
वर्ष चालणारा दीर्घ सत्राचं आयोजन केलं. सत्र म्हणजे यज्ञच. तर त्या यज्ञामध्ये जे यज्ञकुंड असतं त्यामध्ये चार दिशांना तोंड करून ऋत्विज बसतात. पूर्वेकडे ज्याचं मुख असतं त्याला होता म्हणतात. आणि होता हा पूर्णाहुतीच्या वेळेला जे मंत्र म्हणतो, मुख्य मंत्र तोच म्हणणार. पूर्णाहुती यजमानांनी करायची असते किंवा अधिकारी काही साधू सत्पुरुष असतील त्यांच्या हातून करायची असते. आणि त्याच्या आधी काही मंत्रांचं उच्चारण करतात. या मंत्रामध्ये वषट्कार नावाच्या मंत्राचं उच्चारण हा यज्ञसंस्थेचा भाग आहे. फार काही आपण सखोल त्यात नाही जाणार आहे. एखाद्या याज्ञिकाकडून आपण समजून घ्यावं. पण वषट्कार म्हणताना, ते मंत्र म्हणताना शेवटी आज्याची आहुतीच द्यावी लागते. इतर आहुती चालतात इतर मंत्रांच्या वेळा, पण वषट्काराच्या वेळा आज्याचीच आहुती द्यावी लागते. आणि ते आज्य म्हणजे तूप. ते तूप एका भांड्यात घेऊन आधी अग्नी प्रज्वलित झाला आहे, अनेक आहुती त्याला दिल्या आहेत. आता पूर्णाहुती आहे, वषट्काराचं उच्चारण करायचं आहे. त्यावेळी भांड्यात तूप घेऊन ते भांडं त्याच अग्नीवर तापवावं लागतं. आणि ते उष्ण झालेलं आज्य म्हणजे तूप अग्निनारायणाला समर्पित करायचं असतं. आणि त्यावेळी मंत्र म्हणायचे असतात काही. ते मंत्र म्हणण्याचा अधिकार, योग्यता, पात्रता मुख्य ऋत्विज, पूर्वेकडे मुख असलेला होता त्याला असतात. त्याने ते म्हणायचं. आणि त्या मंत्राच्या शेवटी वौषट म्हणजे हे वषट्काराचं उच्चारण आहे, वौषट. आणि ते झाल्यानंतर मग पूर्णाहुती असते. म्हणून यज्ञामध्ये जो वषट्कार, त्यावेळेला यज्ञामध्ये तुपाची आहुती भांड्यावर दिल्यामुळे यज्ञाची ज्वाळा साधारण 20-25 फूट उंचीची जाते. आणि अनेक अनुभवी साधकांना त्यातून जो याग आहे, जसा राम आहे, दत्त याग आहे, भागवत स्वाहाकार आहेत, त्यांना तशा ज्वाळांमधून त्या देवतांची दर्शनं होतात. असे भाग्यवंत असतात. पुष्कळ वेळा अशा प्रकारच्या प्रतिमा व्हायरलही होतात, आपण पाहिल्या असतील. पण हा सगळा वषट्काराचा प्रकार यज्ञाचा एक मुख्य भाग आहे. आणि म्हणून त्याचं नावच एक वषट्कार आहे. म्हणून श्री विष्णूंचं एक नाव वषट्कार आहे. कारण त्या ज्वाळांच्या माध्यमातून विष्णूंचं दर्शन जर होईल तर म्हणून त्या विष्णूंचं एक नाव वषट्कारच आहे. बृहदारण्यक उपनिषदामध्ये एक श्रुती येते, यज्ञो वै पुरुषः. त्याचं एक नाव यज्ञ असंच आहे. पुढे श्री विष्णू सहस्रनाम या स्तोत्रातही जेव्हा आपण समाप्तीकडे जाऊ तेव्हा श्लोक येणारच आहेत. यज्ञो यज्ञपतिर्यज्वा यज्ञांगो यज्ञवाहना, यज्ञभृत यज्ञकृत यज्ञी यज्ञांगो यज्ञवाहना, ही त्याची नावं पुढे येणारच आहेत. समाप्तीच्या श्लोकांमध्ये ती नावं आहेत. तूर्त वषट्कार याविषयी समजून घेताना आपण थोडासा विचार केला. आणि म्हणून अशा क्रियेचा जो अधिपती, अशा क्रियेतून प्रकट होणारा जो आहे नारायण, त्याचं एक नाव वषट्कार वेदव्यासाने ठेवलं. विष्णोर ओम विश्वम विष्णुर वषट्कार हो भूत भव्य भवत प्रभू. आणि भूत भव्य भवत प्रभू एक नाव आहे. भूत भव्य भवत प्रभू हे 4 क्रमांकाचं नाव. विश्वम विष्णुर वषट्कार 3, भूत भव्य भवत प्रभू एक नाव. भूत याचा अर्थ होऊन गेलेलं, भव्य म्हणजे पुढे होणारं, आणि भवत म्हणजे आत्ता विद्यमान जे आहे. ह्या 3 नावांनी भूत भव्य भवत प्रभू म्हणजे स्वामी, या तीनचा स्वामी, ही 3 नावं जे आहेत ही कालवाचक नाव आहे. आपल्याला माहिती आहे भूत भविष्य वर्तमान 3 काळ, 3 काळ आहेत, चौथा काळच नाही. भूत भविष्य वर्तमानाचा जो स्वामी आहे, ज्ञाता आहे, त्याला भूत भव्य भवत प्रभू म्हणतात. भगवंतांनी अर्जुनाला गीतेत सांगितलं, अर्जुना तुला माहीत नाही, तुझे याच्या आधी हजारो लाखो जन्म झाले आहेत, ते तुला नाही कळत, मला कळतात. बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तव चार्जुन तान्यम वेद सर्वाणी. ते सर्व तानी अहम वेद सर्वाणी, ते मला सगळे माहिती आहेत. नत्वम वेत्थ परंतप, हे भगवंताला का माहिती आहेत? कारण भूत भविष्य वर्तमान तिन्हीचा भगवान स्वामी आहे, ज्ञाता आहे, सर्वज्ञ आहे, म्हणून त्याला ते कळतात. म्हणून भगवंतांचं एक नाव भूत भवत प्रभू. भविष्यातलंही त्याला कळतं. कोणत्या जीवाचा उद्धार व्हायला किती जन्म लागणार आहेत त्याला माहिती आहे.
कोणत्या जीवानी ह्या जन्माआधी पूर्वजन्म किती झालेत, त्यात काय काय कर्म केलेत, हे भगवंतांना पूर्ण माहिती आहे. प्रत्येक जीवाबद्दल. काय भगवान आहे हो, किती शक्तिमान आहे, किती जीव आहेत, अनंत कोटी ब्रह्मांड आहेत, तर जीव तर अजून अनंत कोटी काय कितीतरी कोटी असतील. या सगळ्या जीवांचे पूर्वजन्मांची सगळी कर्म भगवंतांना सगळी या लक्षात आहेत, पाठ आहेत. आणि त्या त्या कर्माप्रमाणे तो कर्माध्यक्ष असल्यामुळे, कर्माध्यक्ष सर्व भूतादिवास असं पुढे म्हटलेलं आहे, तो सर्वांना तशी तशी फळं देतो. म्हणून भूत भव्य भवत प्रभू, आजचंही सगळं कळतं त्याला. आजचंही सगळं कळतं. आमच्या इथे कबीरदासांचा एक सुंदर दोहा आहे, काय काय कळतं ईश्वराला. भूत भव्य भवत प्रभू. भवत आत्ता विद्यमान याच्यामध्ये छान कबीरांचा दोहा आहे, मला आता वेळेवर स्मरतो आहे म्हणून बोलतो आपल्याला. कबीरदासांकडे एकदा गेले, म्हणे ईश्वर जो आहे, राम आहे, हा भूत भव्य भवत प्रभू कसा, त्याला भवत सगळं कळतं का. कबीरदासांच्या डोळ्यात पाणी आलं. काय कळत नाही माझ्या रामाला, म्हणे सगळं कळतं. अगदी सूक्ष्मातला सूक्ष्म जीव मुंगी, त्याच्या पायात जर घुंगरू बांधलं ना, ते सुद्धा रामाला ऐकू येतं. कबीराने दोहा रचला तिथे, चींटी के भी पैर में जो घुंगरू बसता. चींटी म्हणजे मुंगी, मुंगीला हिंदीत चींटी म्हणतात. चींटी के भी पैर में जो घुंगरू बसता, वो भिनाद मेरा श्रीराम सुनता. पहा, भवत प्रभू, ती लहानशी मुंगी. ह्यावरून आपण सर्वांनी लक्षात ठेवायचं की आपण केलेल्या प्रत्येक कर्माची त्याला माहिती ताबडतोब कळते. तो भूतात्मा तर येणारचं पुढे नाव आहे, त्याला लगेच कळते. कोणीही असो, प्रत्येक जीवाचे होऊन गेलेली कर्म, आत्ताची कर्म आणि भविष्यातली कर्म ही सर्व त्याला कळतात. म्हणून तर त्याला परमात्मा म्हणतात. सर्व सर्व भूतानाम आगतिम गतिम, पंचदशी श्लोकच आहे. तो जीव येतो कधी, जातो कधी, आधी त्यांनी काय केलंय, त्याला कोणत्या कर्माप्रमाणे कोणता देह द्यायचा आहे, सगळं तो ठरवतो. आणि त्यामुळे तसा तो परमात्मा असल्यामुळे भूत भव्य भवत प्रभू, तिन्ही कालांचा स्वामी, तिन्ही कालांवर नियंत्रण ज्याची सत्ता आहे, तिन्ही काल ज्याला ज्ञाता आहे. सृष्टीची माहिती आहे, तिचा प्रलय कधी होणार ते लिहिलेलं आहे, त्याला माहिती आहे. ही उत्पत्ती कधी झाली सगळं माहिती आहे. नुसती सृष्टी, त्यातले जीव, त्यांचे स्वभाव, त्यांचे गुण, त्यांचे विशेष, सगळ्या क्रिया, त्यांची कर्म, ही सगळी परमात्म्याला कळतात. म्हणून भूत भव्य भवत प्रभू हे नाव श्री विष्णूंचं आहे. सर्वांचा जो ज्ञात आहे, सर्वांवर ज्याची सत्ता आहे, कालावर सत्ता असणारा, असा या तीन शब्दांचा अर्थ आहे. तीनही कालांवर ज्याची सत्ता आहे, तीनही काल ज्याच्या स्वाधीन आहेत, पण त्याचं वर्णन आहे मात्र त्वं कालत्रयातीतः, तो मात्र कालातीत आहे. हे श्री अथर्व शीर्षातलं वर्णन आपल्याला माहिती आहे. तो स्वतः कालातीत आहे, पण एकंदर सृष्टी आणि सृष्टीतले जीव यांच्या तीनही कालातल्या घटना, प्रसंग, स्वभाव, विशेष त्याला ज्ञात असतात. म्हणून भूत भव्य भवत प्रभू हे नाव 4 क्रमांकाचं आलं. 5 क्रमांकाचं आहे भूतकृत. भूतकृत या सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळचं नाव आहे. असं वर्णन आहे सर्व धर्मग्रंथांमध्ये की या सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळी भगवान जेव्हा मागचा प्रलय होऊन जातो, तेव्हा सर्व जीवांच्या सूक्ष्म वासनांचं बीज हे भगवान आपल्या अंतःकरणात धारण करतात. त्याला प्रधान अशी संज्ञा आहे. त्यावेळेला अव्यक्त दशात ते बीज रूपाने, बीजम माम सर्वभूतानाम विद्धी पार्थ सनातन, असं भगवान गीतेत बोलले. ते बीज रूपाने सर्व जीवांचे, त्यांनी केलेल्या वासनांचे संस्कार बीज रूपाने धारण करतो. प्रलय होतो, काही शिल्लक राहत नाही, फक्त नारायण परमात्मा तो राहतोच. आणि त्याच्या हृदयाकाशात ही सगळी कर्म राहतात. मग सृजनाची वेळ येते, सृष्टी उत्पत्तीची वेळ येते, ब्रह्मदेव उत्पन्न होतात आणि ब्रह्मदेवाला भगवान आज्ञा करतात की तू माझा पुत्र आहेस, आता पुन्हा विश्वनिर्मिती कर, सृष्टीची रचना कर. आणि ब्रह्मदेव त्यानंतर भूतकृत ऐकतोय आपण. भूतकृत ब्रह्मदेव रजोगुणाची देवता मानली आहे. श्री विष्णू सत्वगुणाची, सत्वगुणावर प्रधानतेची देवता आहे.
आणि रुद्र ही तमोगुणी देवता. ब्रह्मदेवाचं अधिष्ठान रजोगुणाचं आहे. त्यामुळे रजोगुणाचा आधार घेऊन लक्षात ठेवू, आपण कोणतीही निर्मिती रजोगुणाशिवाय नाही होत. काही निर्माण करायचं म्हटलं की हालचाल पाहिजे, क्रिया पाहिजे. क्रिया आणि हालचाल म्हणजेच रजोगुण आहे. त्याला विक्षेप म्हणतात शास्त्रीय भाषेत. रजोगुणाशिवाय किंवा हालचालीशिवाय उत्पत्ती नाही. आता सृष्टी उत्पत्ती करायची आहे. प्रश्न असा येतो की उत्पत्ती का करायची आहे? कारण भगवंतांच्या हृदयाकाशामध्ये अनंत जीवांचे अनंत संस्कार वासना ज्या आहेत, त्यामध्ये काल हा क्षोभ निर्माण करतो. ते वळवळ वळवळ करायला लागतात छातीमध्ये भगवंतांच्या ठिकाणी. आणि त्यामुळे भगवंतांना एक स्फुरण होतं, स्फूर्ती होते. त्या स्फूर्तीचं नाव आहे एकाकी न रमते एकोहम बहुश्याम प्रजायेय. तैत्तिरीय उपनिषद आहे. एकोहम बहुश्याम प्रजायेय. मला आता एकटं नाही, खूप झालं पाहिजे. बहुश्याम, बहु व्हावं, अनेक जीव निर्माण करावे. चारी वाणी चारी खाणी, 84 लक्ष जीवयोनी निर्माण केले लोक तिनी. तया नाव देव श्रीराम. ते हृदयाकाशात असलेलं प्रधान रूपाने बीज रूपाने असलेले ते बीज संस्कार काल त्यात क्षोभ निष्पन्न करतो. निर्मिती व्हायला पाहिजे. कारण जीवांनी आपले कर्म भोगायचे कुठे? त्यांना देह मिळायला पाहिजे. हे ब्रह्मदेवाला आज्ञा करतात. आणि ब्रह्मदेव भगवान नारायणाकडून त्यांच्या पूर्वजन्माची फाईल घेऊन त्याप्रमाणे रजोगुणाच्या आधारावर सगळी निर्मिती करतात. त्यात गाय, हत्ती, वाघ, सिंह, मनुष्य, मुंगी, वृक्ष, पर्वत, डोंगर, चंद्र, सूर्य ही सगळी निर्मिती ब्रह्मदेवाची आहे. ब्रह्मा येन कुलालवद्दी बेतो. ब्रह्मांड भांडोदरे. तो सतत त्याचं बनवणं सुरू आहे. भूतकृत, भूतांची निर्मिती करणारा म्हणून भूतकृत. वास्तविक ही सगळी कृती ब्रह्मदेवाची आहे. आणि खरं म्हणजे तात्विक दृष्टीने विचार केला तर ब्रह्मा विष्णू महेश एकच आहेत. कार्य परत्वे ते वेगळे वेगळे आहेत. निर्मितीचं कार्य ब्रह्मदेवाकडे आहे. पालन करणं, प्रतिपाल करणं श्री विष्णूंकडे आहे. आणि संहार किंवा संपवणं हे रुद्राकडे आहे. आणि याची तिन्हींची आवश्यकता आहे. भूतकृत म्हणजे भूतांना निर्माण करणारा, सर्व भूतांना. भूतकृत, भूत शब्द आहे तिथे. आणि भूत शब्दाचा खरा अर्थ जे 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 दृष्टीने दिसतं, जे डोळ्यांनी दिसतं त्याला भूत म्हणतात. आणि तसा विचार केला तर आपण भूतच आहे की नाही? रामदास स्वामींना दासबोधात सांगावं लागलं, म्हणावं लागलं की भूत म्हणता मनुष्यात ते विषाद वाटे श्रीराम. आम्हाला भूत म्हणता, आम्ही भूत आहे का? कारण आपल्या भूताविषयीच्या कल्पना फार वेगळ्या आहेत. त्या खऱ्याही आहेत. भूत ही योनी आहे, वायू योनी आहे, पिशाच्य योनी आहेत. त्या अदृश्य आहेत, दिसत नाहीत. त्यांना भूत म्हणतो आपण, त्यांना समजतो. पण शास्त्रीय अर्थभूत शब्दाचा जे डोळ्यांनी दिसतं त्याला भूत म्हणतात. भूत धातू आहे तिथे. भूभवती म्हणजे जे दिसतं आहे असं. भूतकृत. आता भूतभृत म्हणजे पालन करणारा. भूतभृत पालन करणारा. ही पालन करण्याची क्षमता, किमया आणि हे काम श्री नारायणाचं आहे. सर्व जीवांचा. तुकोबारायांचा अभंग आहे, तो पालन करण्याविषयीचा आहे. कारे नाठवीसी कृपाळू देवासी पोसितो जगासी एकलाची. मोठा अभंग आहे. शेवट केला आहे, बाळा दुग्धा कोण करीते उत्पत्ती, वाढवी श्रीहरी दोन्ही सवे असं म्हटलं. तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर, त्याचे निरंतर ध्यान करी. मोठा अभंग आहे. पण कारे नाठवीसी कृपाळू देवासी पोसितो जगासी एकलाची हे त्याचं खरं वर्णन भूतभृत असं आहे. म्हणजे सर्व भूतांचं पालन पोषण करणारा. अगदी मुंगीला साखरेचा कणसुद्धा तोच मिळवून देतो. सर्व जीवांचं पालन पोषण करतो. त्यांच्या स्वभावांचे पालन पोषण करतो. त्यांच्या कर्मांचे पालन पोषण करतो. आणि आत्ता जर काही कारणामुळे देह संपला तर बीज रूपाने धारणही करून ठेवतो. हे सुद्धा त्याचं पालन पोषणच आहे. आणि पुन्हा तशी योनी देतो की तू कर, क्रियमान स्वातंत्र्य देतो, संपव एक एक एक. ही त्याची पालन शक्ती आहे. बरं, एकट्या माणसालाच सांभाळतो असं नाही. वृक्षांना सांभाळतो, वल्लींना सांभाळतो, जलचर प्राण्यांना सांभाळतो, स्तरचर प्राण्यांना सांभाळतो, पशु पक्षी कीटक सगळ्यांना सांभाळतो.
प्रत्येकाच्या अन्नाची व्यवस्था करतो, प्रत्येकाच्या अन्नाची व्यवस्था करतो. जीवस्य जीवनम असा सृष्टीचा नियम आहे. काही प्राणी एकमेकांचे आहार एकमेक आहेत आणि त्यामुळे सर्वांच्या भरणपोषणाची जबाबदारी, जीव जन्माला आला आहे तर ती पोषणाची जबाबदारी ज्याच्यावर आहे त्या नारायणाचं नाव त्या अर्थाने पालन पोषणाच्या जबाबदारीच्या अंगाने नारायणाचं म्हणजे विष्णूचं एक नाव भूतभृत असं आहे. बरं, नुसतं तो जीवांचं खाण्यापिण्याचं रक्षण करत असं नाही, काळ, दिशा, वस्तू, प्रसंग, घटना, स्वभाव या सगळ्यांचं रक्षण तो करतो, पोषण करतो आणि त्या सर्वांचा तो प्रेरक असतो, त्याला प्रेरक म्हणतात. या ठिकाणी पालनशक्तीला प्रेरक शक्ती म्हणतात. ती प्रेरक शक्ती जे भूत सोडून इतर घटना गोष्टी आहेत, काल, स्वभाव, गुणक्रिया इत्यादी, तिथे तो प्रेरक शक्तीने असतो, पण ते त्याचं पालन पोषणच आहे. याप्रमाणे सृष्टीतल्या यच्चयावत सगळे जीव त्यांचे स्वभाव यांचं जो पालन पोषण करतो, म्हणून त्याचं एक नाव भूतभृत असं आहे. भूतकृत, भूतभृत. पुढचं नाव आहे भावहा. याच्यावर तर फार विस्ताराने चिंतन करण्यासारखा विषय आहे, पुढे शब्द येतीलच. हे भाव शब्दामध्ये भू धातू आहे. भू भवती असा तो धातू चालतो, म्हणजे निर्माण होणे, उत्पन्न होणे, डोळ्यांनी दिसणे, प्रत्यक्ष अनुभवाला येणे, याला भू म्हणतात. त्यापासून भाव शब्द तयार झालेला आहे. भाव हो, कारण परमात्मा जेव्हा व्यक्त होतो किंवा अवतार घेतो तो त्यावेळेला भाव आपल्याला दिसायला लागतो आणि भाव याचा अर्थ सृष्टी उत्पत्ती होणे आणि म्हणून त्याचं एक नाव भाव असंच आहे. भाव शब्दाचे अजूनही 2-3 अर्थ आहेत. प्रेम, श्रद्धा यांनाही भाव म्हणतात. तुकोबांचा अभंग आहे, भाव तोची देव, भाव तोची देव, या चरणाने प्रारंभ आहे. देव, भाव तोची देव, त्याला देव असं म्हणतात. त्यामुळे हा विश्वशब्द आपण ऐकला मगाशी. विश्वरूपाने जो प्रगट होतो, भूभवती, तो प्रगट झाला. तो का होतो? निर्गुण निराकार परमात्मा सगुणात का येतो ही वेगळी कारण मीमांसा येईल, पण विश्वरूपाने दिसतो, नटतो ना तो, त्यामुळं त्याचं एक नाव भाव असं आहे. आणि शिवाय तो भावेषु विद्यते देवो अशी पण एक वचन आहे संस्कृतमध्ये. या भावानी म्हणजे प्रेमाने, इथे प्रेम अर्थ आहे भावाचा, प्रेमाने देव प्राप्त होतो याविषयी ते संत वचन आहे. भावेषु विद्यते देव तस्मात् भावो हि कारणम. ते भाव सुद्धा म्हणून त्याचं एक नाव आहे. आणि भगवंतांना हे जे भाव होणं, अस्तित्व येणं आहे, विश्वरूपाने येणं आहे, हे कोणत्याही विकारा वाचून आहे. सगळ्या सृष्टीमध्ये असलेले जीव मात्र विकारी आहेत, पण परमात्मा विकाराच्या पलीकडे आहे, विकारहीन आहे तो. आणि त्यामुळे त्याचं अस्तित्वसुद्धा विकारहीन असतं. त्याला विकार म्हणजे अस्ति जायते इत्यादी धर्म नाहीत. त्याला कर्मच नाही. तो कर्म करताना सारखा दिसतो, पण कर्मापासून निर्लेप राहतो अवतार घेताना सुद्धा. त्यामुळे त्याच्या भाव शब्दामध्ये त्याचं उत्पन्न होणं इत्यादी जर असलं तरी ते सगळं उत्पन्न होणं विकाररहित असतंय असं आपण लक्षात ठेवूया. म्हणून भाव हे त्याचं एक नावच. श्री विष्णू सहस्रनामाच्या अंगाने भगवंतांचं 7 क्रमांकावर या श्लोकामध्ये आलेलं नाव भाव आहे. भाव प्रेम अर्थाने जर घेतलं, आपण म्हणतोय की एखाद्या व्यक्तीचा, आपण हे वाक्य तपासून पाहू, एखाद्या व्यक्तीला आपण म्हणतो की त्यांचा की नाही खूप भाव चांगला आहे. भाव म्हणजे त्याची किंमत या अर्थाने नाही, भाव शब्दाचा एक अर्थ किंमत असा होतो. जसं केळाचा काय भाव आहे आज? 40 रुपये डझन. संत्र काय भाव आहे आज? 200 रुपये किलो. हा भाव वेगळा. भाव याचा अर्थ प्रेमच, की आपण असं वाक्य म्हणतो की ह्या व्यक्तीचा, अमुक व्यक्तीचा भगवंतावर, सद्गुरूंवर खूप भाव आहे. म्हणजे काय? भाव याचा अर्थ त्यांना सद्गुरू किंवा ईश्वर हे आहेत, सर्व शक्तीसह आहेत. ईश्वराविषयी, सद्गुरूविषयी चिंतन करताना भाव म्हटल्यानंतर त्यांच्यामध्ये सगळं सामर्थ्य आहेत आणि त्यामुळे त्यांच्याजवळ भाव याचा अर्थ त्यांच्या ईश्वराच्या सामर्थ्यावर त्यांचा विश्वास आहे. देवाविषयी भाव असणं याला म्हणतात.
म्हणून देवाविषयीचा भाव व्यक्त होताना त्यांच्या अंतःकरणात देवाच्या शक्तीविषयी खूप 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 विश्वास आहे की भगवान परमशक्तिमान आहे, सर्वशक्तिमान आहे, सर्वज्ञ आहे, आम्ही अल्पज्ञ आहोत ही जाणीव मनात राहते. तो फार मोठा आहे, त्याला सगळं जग ओळखतं. आम्हाला कोण ओळखतं? समर्थांची दासबोधात ओवी आहे, आपण तो दो दिसांचा, आपण भाव शब्द पाहतोय, आपण तो दो दिसांचा, देव तो बहुता काळांचा, आपण थोड्या ओळखीचा, देवासी त्रैलोक्य ओळखे श्रीराम. किती सुंदर ओवी आहे. असा जो देव आहे त्याच्याविषयी प्रेम असणं, त्याच्या अस्तित्वाची जाणीव अखंड मनात असणं याला भाव म्हणतात. की आम्ही तर अल्पज्ञ आहोत, आम्हाला कोण ओळखतं इथे? एखाद्या गावामधला एखादा नगरसेवक, महापौर समजा अमरावतीत आहे सध्या बोलतोय म्हणून, त्याला कोण रशियामध्ये ओळखते? त्याला कोण अमेरिकेत ओळखते? नाही ओळखत. तो शेवटी तो नाहीचा जास्त, पण देवाचे त्रैलोक्य ओळखे. आणि म्हणून त्याच्याविषयी भाव शब्द, त्याचं नाव भाव का पडलं? तो भूभवती इतका मोठा होतो की त्याला सगळं जग ओळखतं. आपण थोड्या ओळखीचा, देवाचे त्रैलोक्य ओळखे ही जाणीव मनात ठेवून देवाविषयी किंवा सद्गुरू पण मोठेच. ते कसे आहेत? गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णूर गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः असं म्हणतो ना आपण. गुरु साक्षात परब्रह्म एवढे मोठे आहेत आमचे गुरु. ही गुरूंविषयीची भावना मनात, गुरूंचं ध्यान करताना, वंदन करताना मनात येणं याला भाव असं म्हणतात. मग हे विष्णूंचं एक नाव का ठेवलं गेलं की असा जो अंतःकरणातली वृत्ती त्या साधकाच्या मनात आहे तोच परमात्मा आहे. आणि तोच भाव परमात्म्याची, भावरूप परमात्म्याची प्राप्ती करून देईल. म्हणून भाव हे नाव या ठिकाणी विष्णू सहस्रनामामध्ये 7 क्रमांकावर आहे. 8वं नाव आहे या श्लोकातलं पहिल्या, भूतात्मा. भूतात्मा, आत्मा शब्दांनी असणारी अनेक नावं आपल्याला शास्त्रामध्ये मिळतात. जसं जीवात्मा, भूतात्मा, विश्वात्मा, अंतरात्मा, परमात्मा, या सर्वांमध्ये आत्मा शब्द आहे. इथे भूतात्मा आहे. फक्त एवढ्याचा विचार आता करू या ठिकाणी आपण. भूतात्मा, भूत म्हणजे मगाशी अर्थ पाहिला आपण, जे जे दृष्टीला दिसतं म्हणजे निर्माण होतं. अगदी एखाद्या मांजरीला पिल्लू झालं आत्ता, ते दिसायला लागलं की ते भूत आहे. दिसतं ते भूत. गाईला वासरू झालं भूत. हे सगळे जी भूतं झाली निर्माण, त्या प्रत्येकामध्ये परमात्मा, मगाशी विचार केला आहे आपण, त्यांच्यामध्ये येऊन राहतो. जड चेतन 2 प्रकारची सृष्टी आहे का नाही? जडांचा विचार आत्ता नाही, सामान्यतेने तिथे सुद्धा परमात्मा आहेच, यात वादच नाही. 2 प्रकारांनी परमात्मा पदार्थांमध्ये राहतो, निर्माण होणाऱ्या पदार्थांमध्ये. निर्माण होणारी भूत शब्द आला म्हणून, भूत म्हणजे निर्माण होणारं. ते 2 प्रकारचं असतं, एक जड, एक चेतन. म्हणजे दगड आणि आपण समजा अश्मयोनीच म्हणतात. त्या दगड, त्यातही परमात्मा आहे, पण तो जाणीवरहित किंवा अंतःकरण रहित आहे. तिथे अंतःकरण नाही आहे. पण चेतन जे आहेत, जड आणि चेतन 2च पदार्थ निर्माण होतात. भूत म्हणजे जड आणि चेतन. पुष्कळ वर्णन आहे. चेतनसृष्टी खूप मोठी आहे, जडसृष्टी पुष्कळ मोठी आहे. पण जडामध्ये अंतःकरण नाही म्हणून जीवदशा नाही. पण जिथे चेतनसृष्टी आहे तिथे जीव असल्यामुळे जीवदशा आहे. पण दोन्हीमध्ये तिथे तो गौण रूपाने आहे आणि चेतन पदार्थामध्ये विशेष रूपाने परमात्मा भूतात्मा नावाने आहे. भूतात्मा हा चेतन पदार्थामध्ये परमात्माचा जो अंश आहे, आपल्यामध्ये आहे की नाही परमात्माचा अंश? आहे. नाही म्हणा बरं, छातीवर हात ठेवून पहा. धड 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 होतं ना, तो परमात्मा आहे. त्याला प्राणशक्ती म्हणतात, चेतना म्हणतात, त्याला हृदयाची कंपन म्हणतात, त्याला सोप्या भाषेत म्हणजे हार्टबीट्स म्हणतात. या हार्टबीट ज्या आहेत ना, हा परमात्मा आहे. तो प्रत्येक भूतामध्ये, भूत निर्माण झाले की परमात्मा आहे, त्याचं कारणच आहे. हे श्रुतींचं विवेचन चाललं आहे बरं का. सर्वम खलु इदम ब्रह्म अशी श्रुती आहे. सर्वम खलु इदम ब्रह्म छांदोग्य उपनिषद आहे. सगळं जर ब्रह्म आहे तर परमात्मा, मगाशी आपण विचार केला आहे की स्थिरचल व्यापुनी अवघा
तो परमात्मा दशांगुलीवरला तो व्यापून राहतो त्यामध्ये. व्यापनोती ती विष्णूमध्ये आपण हा विचार केला. तो त्या भूतामध्ये प्रवेश करून राहतो. तत्सृष्ट्वा तदनुप्राविश्यत ही पण श्रुती आपण अभ्यास केला. त्यामुळे भूतात्मा याचा अर्थ प्रत्येक भूताचा अंतर्यामी राहणारा, त्या भूताचे सगळे व्यवहार पाहणारा, आणि मुळात तिथे तो का राहतो भूतात्मा नावानी याचं वर्णनही आपल्या इथे उपनिषदांमध्ये येतं. सर्व भूतादिवासम यत, अमृतो बिंदू उपनिषद आहे. सर्व भूतादिवासम यत भूतेषु च वसत्यपि सर्वानुग्राहकत्वेन तदस्म्यहं वासुदेवः तदस्म्यहं वासुदेवः अशी ती श्रुती आहे. शेवटची श्रुती आहे अमृतबिंदू उपनिषदाची. सर्व भूतादिवासम यत, जो सर्व भूतांमध्ये वास करतो. इथे काय शब्द आहे भूतात्मा, आणि या श्रुतीमध्ये सर्व भूतादिवासम यत भूतेषुच्या वसत्यपि, जो भूतांमध्ये निवास करतो राहतो. तो का राहतो याचं उत्तर त्या श्रुतीमध्ये आहे सर्वानुग्राहकत्वेन. म्हणजे एखाद्या जीवाची पारमार्थिक साधना पूर्ण झाली, त्याच्यावर कृपा करण्याची वेळ आली, तर परमात्मा काय वैकुंठातून येईल का? त्याचं वैकुंठ दिवाचं स्थान आहे, तिथे तो राहतो, हे अगदी सगळं बरोबर आहे. पण जीवाची आत्ता साधना परिपूर्ण झाली आणि आता आपणासारखे कधी तत्काळ करायची वेळ आली, तर त्यांनी किती मोठ्या जेट विमानाने आला तर अनंत कोटी ब्रह्मांड नाहीतून याला काही तर वेळ लागेल. तसं नाही. आणि म्हणून या ठिकाणी भूतात्मा नाव जेव्हा आहे सर्व भूतादिवासन यत, हे जे श्रुती म्हणते ना, तिथेच तुझी झाली आहे ना साधना परिपूर्ण, तुझ्यावर कृपा सर्वानुग्राहकत्वेनं. अनुग्रह शब्दाचा अर्थ नेमका कृपा असा होतो. एखाद्यावरती अनुग्रह झाला आहे, सद्गुरूंनी अनुग्रह दिला याचा अर्थ, त्याचा अर्थ कृपा असा होतो. अनुग्रह शब्दाचा अर्थ कृपा हा आपण मानला तर प्रत्येक जीवावर ताबडतोब कृपा करण्याकरता तो परमात्मा तिथेच पाहिजे का नाही? आता साधना आता झाली मग तो देव कधी येईल कृपा कर, नाही. आपणासारखे करते तत्काळ, नाही काळ वेळ तया लागी, तिथेच सर्वानुग्राहकत्वेनं तिथेच. आणि म्हणून परमात्मा भूतात्मा त्यासाठी त्याचं नाव आहे. भूतांच्या अंतर्यामीच आहे, तो इथेच राहतो. ईश्वर सर्वभूतानां हा जो श्लोक आहे गीतेतला, हृद्देशैर्जुन तिष्ठती भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि, मा इथेच राहतो हृदयामध्ये प्रत्येकाच्या. भूतात्मा बरं फक्त मनुष्य प्राणी नाही, तो प्रत्येक जीवाच्या जितके निर्माण झालेले जीव आहे चेतन जीव, त्यांच्यामध्ये तो भरूनच आहे. सगळे 84 लक्षांपैकी जे चेतन योनी आहेत, त्या चेतनामध्ये तो वाघामध्ये आहे, हत्तीमध्ये आहे, गायीमध्ये आहे, पालीमध्ये आहे, बेडकामध्ये आहे, मुंगीमध्ये आहे, सगळ्यांमध्ये तो आहे. आणि त्यामुळे तिथे जाणीव असल्यामुळे सगळ्या क्रिया ते करू शकतात. जाणीवेनी पुढे क्रिया होतात. आणि बेडूक उडी मारेल, वाघ डरकाळी फोडेल, मनुष्य काही क्रिया करेल, बोलेल, हे सगळं कोणाच्या भरवशावर? पाया कोण आहे? बेस कोण आहे? मी बोलेल? नाही. देह बोलेल? नाही. देह तर जड आहे, देह नाही बोलू शकत. काही वाणी बाहेर यायला तिथे चेतन असावा लागतो. ही सगळी वर्णनं उपनिषदांमध्ये विस्ताराने आहे. आपल्याला वाटतं कानाने ऐकू होतं, नाही. उपनिषद म्हणतं ह्या कानाला जड आहे तर जड आहे. क्षोत्रस्य क्षोत्रम मनसो मनो यद वाचो हुवम यहु प्राणस्य प्राणः, श्रुती आहे, केनोपनिषद आहे. या कानांच्या आत गोलकामध्ये एक शक्ती आहे, तो परमात्मा आहे. हा तर बाह्य कान आहे, पण कानाच्या श्रवणेंद्रिय आहे आतमध्ये. नेत्रांच्यात हा डोळा आहे, त्याच्यात नेत्र आहे. श्रोत्रस्य श्रोत्र नेत्रस्य नेत्र, ही सगळे प्रत्येक ठिकाणी परमात्मा त्या त्या नावाने आहे. म्हणून डोळ्यांना दिसतं, म्हणून कानांना ऐकू येतं. भूतात्मा म्हणताना प्राण्यांच्या सर्व हालचाली, सगळ्या क्रिया, ज्ञानेंद्रिय त्याला जी दिली आहेत ना, अंतर्गोल त्याचे जे आहेत ना, तो भूतात्मा आहे. प्राण्यांजवळ जे पंच ज्ञानेंद्रिय आहेत, ती ज्ञानेंद्रिय जो आहे तो भूतात्मा आहे. आणि तो प्रत्येकामध्ये आहे. म्हणून आपल्याला ऐकायला येतं, बोलता येतं, दिसतं, स्पर्श कळतो,
पाचही ज्ञानेंद्रियांची कर्म आपल्याला कळतात. तो परमात्मा आपल्यामध्ये आहे भूतात्मा या नावाने म्हणून. आणि म्हणून त्याला भूतात्मा एक नाव आहे. 9वं नाव आहे परमात्म्याचं भूतभावनः. या पहिल्या श्लोकातलं हे अंतिम नाम आहे. हे फार समजून घेण्यासारखंच आहे. सगळीच नावं चांगली आहेत. मला कालच एकाने विचारला प्रश्न की नुसतं आम्ही भूतात्मा 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 असा जप केला तर साफल्य होईल का? जर वेदव्यासांनी 1000 नावं दिलेली आहेत, विष्णूंची आहेत, तर का नाही होणार? साफल्य होईल. भूतात्माने होईल. फक्त एकच जाणीव लक्षात ठेवावं लागेल की भूतात्मा हे नाव श्री विष्णूंचं आहे. विष्णू सर्वशक्तिमान आहे, भूतकृत आहे, भूतभृत आहे, सगळे विशेषण आठवून त्या नारायणाचे नाव आहे. म्हणून भूतभावन हे ईश्वराचं नाव आहे, विष्णूंचं नाव आहे, कृष्णाचं नाव आहे. असं जाणून जर नाम घेत गेलं तर भूतभावन हे सुद्धा नाम, भूतात्म नाम हे सुद्धा आपल्याला पावन करील, पवित्र करील, अंतिम ध्येयापर्यंत पोहोचवेल. भूतभावन. सर्व सृष्टी निर्मितीच्या वेळी अनेक प्राणी त्यांच्या वासनांप्रमाणे पुन्हा त्यांना देह मिळतात असं आपण ऐकलं. पण त्यांचे आकार, त्यांचा वर्ण, त्यांचा रंग, त्यांची चव, त्यांची गोडी, त्यांचे आवड, त्यांचा स्वभाव हे कोणी ठरवायचं? तर हे ठरवणारा जे भगवंतांची क्रिया आहे त्याला भूतभावन. म्हणजे तो प्रत्येक प्राण्याला त्याला आकार कसा द्यायचा, कोणत्या कुलात जन्म द्यायचा, ते पूर्वजन्मातल्या कर्मांप्रमाणे, कर्मविपाक सिद्धांताप्रमाणे, कर्मविपाक सिद्धांतात स्वामीनारायण आहे, विष्णू आहे, ते पाहून घेतात की याचं असं असं कर्म याला आता दिलं पाहिजे. अत्यंत पुण्यवान मागच्या जन्मात आहे, खूप साधना केली आहे, सद्गुरूंची प्राप्ती आहे, ध्यानधारणा खूप केली आहे, पण कालवशात काहीतरी असं झालं की पूर्णता नाही येऊ शकली. तर अशा व्यक्तीला भगवान ब्रह्मदेवाला सांगतात की याला तू अशा कुळात जन्म दे. भूतभावन पाहतोय, कोणत्या कुलात, कोणत्या वर्णात, कोणत्या रूपाने, किती आकाराने तू याला चांगल्या घराण्यात जन्म दे. शुचीनाम श्रीमतांगे हे योगभ्रष्टो भिजायते. चांगल्या कुलात दे. हा प्रल्हाद होईल, हा ध्रुव होईल, असा जन्म दे. भगवान विचार करून सर्व हे भगवंतांजवळ तयार असतंय. हे याला मूलद्रव्य असं म्हणूया आपण. आणि त्यातून मग ब्रह्मदेव निर्मिती करतात. त्याप्रमाणे ती सगळी माती घेऊन तसं तयार करतात. आणि मग ब्रह्मदेवाला ते कळतं की ही जी माती आहे ना, याचा मला मनुष्य करायचं आहे, 5 फूट 3 इंच उंचीचा करायचा आहे, याला वर्ण गोरा द्यायचा आहे, पण याला याच्या स्वभावामध्ये मठ्ठ स्वभावाचा द्यायचा आहे, हा हुशार होणार नाही. हे सगळं निर्मितीच्या वेळी ठरवतात त्याच्या पूर्वकर्मांप्रमाणे. सगळं हे पूर्वकर्मांप्रमाणे ठरवण्याची कमया करणारा जो आहे तो भूतभावन आहे. प्राण्यांच्या रचना, आकार, स्वभाव, त्यांचा जन्म, त्यांचे मृत्यू, की हा कधी जन्माला येणार, कोणाच्या पोटी येणार, याचे आईवडील कोण असणार, कोणत्या गावात जन्म घेणार, कोणत्या घरी जन्म येणार, रात्री जन्माला येणार की दिवसा जन्माला येणार, याच्या जन्माच्या वेळी पाऊस सुरू असणार का, याच्या जन्माच्या वेळी ऊन खूप तापणार आहे का, हे सगळं भगवान ठरवणार त्याच्या कर्मांप्रमाणे. म्हणून भूतभावन त्याचं एक नाव. श्री विष्णू सहस्रनामाच्या पहिल्या श्लोकातलं 9वं नाव भूतभावन. भूतभावन म्हणजे भूतांचे पूर्वजन्मातल्या कर्मांचे संस्कार वासना पाहून त्याप्रमाणे त्यांना तसे तसे देह प्रदान करणं. पुष्कळांना बघा, अगदी जन्माला आलं तर नेत्र नसतात, कुणाला कान नाही, कुणाला हात नाही, एक हात नाही, एक बोट नाही, असं काही अवयवाचं व्यंग असलेले जन्माला येतात. कोणी अल्पकाळ जन्माला येतात. जन्माला आलेलं सुद्धा मूल फार काळ नाही जगणार, असं होऊ शकतं. काही फार दीर्घकाळ जगतात, 105 वर्ष जगतात. हे सगळं परमात्मा त्या जीवाविषयी त्याच्या उत्पत्तीच्या वेळेलाच भूतभावन या शब्दाने हे सूचित होतं की त्याचं काय होणार आहे पुढे. तो निर्माण होण्यापूर्वी भूत तो निर्माण होतो आहे म्हणून भूत. भावन त्याच्याविषयी सगळी रचना करून ठेवून ती ब्रह्मदेवाला सांगणे आणि ब्रह्मदेवाला निर्मितीसाठी रॉ मटेरियल पुरवणं. रॉ मटेरियल म्हणजे काय, अशी खरंच माती भिजवून देणार का? नाही. रॉ मटेरियल म्हणजे भगवान ती त्याला पूर्ण त्याची हार्ड डिस्कमधली फाईल, आजच्या भाषेत म्हणजे ती ब्रह्मदेवाला देणार. ब्रह्मदेवासमोर एक सुपर कॉम्प्युटर ठेवला असणार आहे. ते फक्त ते करणार की हा आता तू ही माती आहे ना, रॉ मटेरियल माती म्हणू आपण,
कारण ब्रह्मदेवाला आपण कुंभार म्हणतो ना, म्हणून माती. हां, याचा आता एक तू मुलगा कर, मनुष्य कर. आणि या मागच्या जन्मामध्ये खूप लोकांकडे पाहून नाकं मुरडली नाही, असं नाक चपट कर. याला 5 फूट 4 इंच उंच कर, याला गोरा कर, याला काळा कर, याला हुशार कर, याला मठ्ठ कर, याला खूप शिक्षण मिळू दे, याला चांगली नोकरी मिळू दे, याला खूप पैसा मिळू दे. हे सगळं 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 अगदी जन्माच्या वेळेला जो ठरवतो त्याला भूत भावन असं नाव ठेवलं आहे, असं नाव आहे. म्हणून व्यास महर्षींनी जे ग्रथित केलं पहिल्या श्लोकामध्ये, त्या 9 नावांचा आपण विचार आजच्या चिंतनामध्ये काही प्रमाणात करण्याचा प्रयत्न केला. पुन्हा आपल्याला मी नम्रपणे म्हणून सांगू इच्छितो, हे समग्र चिंतन नाही, ही चिंतनाची एक दिशा आहे. ओम विश्वम विष्णुर्वषट्कारो भूतभव्य भवत्प्रभो भूतकृत भूतभृत भाव भूतात्मा भूतभावना. ही 9 नावं या पद्धतीने आज आपण चिंतन काही प्रमाणात केलं. आपण विस्तार करावा, ग्रंथ धुंडाळावे, अनेक ग्रंथांमध्ये मिळेल याविषयीचं चिंतन मन इत्यादी. श्रीमद भागवत आहे, रामायण आहे, पुराण ग्रंथ आहेत, उपनिषद आहेत, गुरुगीता आहेत, गुरुचरित्र आहे. सगळ्यांच्या अर्थांच्या छटा सगळ्या ग्रंथांमध्ये आहे. सगळ्या धर्मग्रंथांचं एक सार आहे की त्यांनी कसंही करून शेवटी हरीचं वर्णन करायचं, हरीची नावं सांगायची. हरीची नावं सांगणं म्हणजे हरीचं वर्णन करणंच आहे. सगळ्या धर्मग्रंथांचा तो उपक्रमच तो आहे की ईश्वराविषयी खूप माहिती जीवाला प्रदान करणं, जेणेकरून ज्यांनी मला निर्माण केलेलं आहे, मी सुद्धा या भूतसृष्टीची एक निर्मिती आहे, एक घटक आहे. तेव्हा माझा निर्माता ईश्वर आहे आणि ज्यांनी मला निर्माण केलं त्याच्याविषयी प्रेम धारण करणं, तो खरा कसा आहे याची ओळख करून घेणं, हे मनुष्य जन्माची इति कर्तव्यता आहे. रामदास स्वामीची एक ओवी म्हणतो आणि आजचं चिंतन आपण थांबवू. जेणे जन्मास घातले, दासबोधातली ओवी आहे. जेणे जन्मास घातले अवघे ब्रह्मांड निर्माण केले, तयासी नाही ओळखिले तो पतित श्रीराम. त्याला ओळखण्याचा सगळा कार्यक्रम नरदेहामध्ये मनुष्य देहात आहे. त्याला ओळखण्याकरता त्याचे सगळे गुणधर्म त्याच्या नावांच्या माध्यमातून जर आपल्याला समजून घेत गेलो आपण, 1000 नावांच्या माध्यमातून त्याची नावं आहेत, सर्व नावं आहेत. काल बोललो आहे, काही विशेषण आहेत, क्रियाविशेषण आहेत, अवतारांची नावं आहेत. यातून ईश्वराविषयी एक मोठी माहिती आपल्याजवळ जी आज आहे त्यापेक्षा पुष्कळ विस्तृत प्रकारांनी आपल्याजवळ साठवली जाईल. आणि या सर्व माहितीच्या द्वारे, ज्ञानाच्या द्वारे ईश्वराविषयी आपल्याला प्रेम, श्रद्धा, भक्ती उत्पन्न होईल. आणि ईश्वराविषयी प्रेम उत्पन्न झाल्यानंतर ईश्वर नेमका कोण आहे, मला निर्माण करणारा कोण आहे, ही जाणीव आधी येईल. ते परोक्ष ज्ञानात जाईल ती जाणीव. आणि एक दिवस केव्हा तरी सद्गुरूंच्या कृपेने, आशीर्वादाने, पूर्ण अनुग्रहाने, कृपेने, पूर्ण अनुग्रह म्हणजे पूर्ण कृपेने आपल्याला मीच परमात्मा आहे, ईश्वर आहे या जाणीवेपर्यंत जाता येईल, जे नरतनुचं ध्येय आहे. श्रुती आहे, सूक्ष्मात सूक्ष्मतरं नित्यम. त्याचं वर्णन आहे ईश्वराचं, ते येणारच आहे आता प्रत्येक नावाच्या माध्यमातून. सूक्ष्मात सूक्ष्मतरं नित्यम. इथे श्रुती थांबत नाही. कैवल्योपनिषद आहे, सूक्ष्मात सूक्ष्मतरं नित्यम. इथे नाही थांबत उपनिषद. त्वमेव तत्. सूक्ष्मात सूक्ष्मतरं तत् त्वमेव तत्. ते तूच आहे, ते तूच आहे, तत् तूच आहेस. इथपर्यंत प्रत्येक जाणीवेला पोचायचं आहे. त्यामुळं श्री विष्णूंची ही, नारायणाची अत्यंत दिव्य अशी असलेली 1000 नावं समजून घेण्याच्या उपक्रमामध्ये आपण सद्गुरूंच्या प्रेरणेने, आशीर्वादाने पहिल्या श्लोकाचं चिंतन करू शकलो. हे आजचं झालेले चिंतन भगवान श्रीकृष्ण आणि सद्गुरू यांच्या चरणी समर्पण करतो. श्रोत्यांना नम्रपणे अभिवादन करतो आणि वाणीला विराम देतो. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय.